बापरे, एसी फॅमिली डायनिंग प्लस सोफा डायनिंग ग्रीन थीम से बघताय तुम्ही. हा एक ओपन एरिया आहे. बिहारी आयटम खाला एवढं सुंदर आहे ना. ऍपल चिकन म्हणजे नवीन नवीन डिश इन्व्हेंट केल्यात ना. आणि जेवढे खवय्ये आहेत त्यांना स्पेशल इन्व्हाइट करतो. एकदा द विलेजची टेस्ट घ्या. बहुतेक कदाचित ती टेस्ट आपल्याकडून मिस झाली असेल आणि तुम्ही नक्की ती टेस्ट एन्जॉय कराल आपल्या फॅमिली सोबत, आपल्या मुलांसोबत. एवढं मी तुम्हाला मराठी promise माणूस करतो. आहे, आपला व्यवसायामध्ये आहे, नक्की सपोर्ट करा आणि छान सर्व्हिस आणि छान क्वालिटीचा फूड पण देत आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल वरुण करंजेकर वरती. तर आज कुठं आलोय आपण मित्रांनो, द विलेज फॅमिली रेस्टॉरंट बार. आपल्यासोबत आज आपला मित्र गणेश आहे आणि वहिनी आहेत. नमस्कार. हो, धन्यवाद येण्यासाठी. आपला जो विलेज रेस्टॉरंटचा जो ओनर आहे त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलाय विलेज रेस्टॉरंट बघण्यासाठी आणि तिथे चव घेण्यासाठी. तर तुम्ही सुरुवातीलाच बघताय पार्किंगचा काहीच इश्यू नाही ना. भरपूर मोठी पार्किंग आहे. भरपूर मोठी पार्किंग आहे बघा. किती पण गाड्या येऊ दे तिथे तुम्ही तुमची गाडी येऊन मस्त हायवेच्या बाजूलाच आणि मलेस्पेवरनं हार्डली 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. 5 मिनिटात 5 मिनिटावरती ना. यांची स्पेशल गोष्ट काय वाटते माहिती दादा, लाइटिंग बघ यांची. अँबियन्स जो यांनी क्रिएट केलाय ना तो एकदम भारी वाटतंय. वहिनी कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना. तर निलेश सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार. हो, पहिले तर खूप सुंदर जो काही अँबियन्स तुम्ही सेट करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे आपण मुंबई गोवा हायवेवरती ट्रॅव्हल करतो, आपल्याला नुसते धाबेच बघायला मिळतात, पण इकडे जर एक नजर मारली तर काहीतरी अलग युनिक बघायला मिळतंय. तर काय सांगणार, कशी कल्पना आली तुम्हाला हा रेस्टॉरंट बांधायची, किंवा याच्या आधी तुमचा रेस्टॉरंट वगैरे आहे काय सांगणार? आपलं सगळ्यात पहिलं एक रेस्टॉरंट कर्जतमध्ये आहे जे आपण लॉकडाऊनमध्ये सुरू केलं होतं. 5 वर्षानंतर आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक चांगलं जेवण, उत्तम प्रकारचं जे फूड आहे ते आपण देण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. ह्या रोडनी खूप वेळा प्रवास करत असतो, तर ह्या रोडला खूप सारे खवय्ये आहेत, फूडी लोक खूप येत असतात इकडे. आणि इकडे जेव्हा मी जनरली सर्वे केल्यानंतर बघितलं इकडे ढाब्यांचं प्रमाण खूप जास्ती आहे. म्हणजे इकडचं जे देसी फूड आहे आपलं गावाकडचं, जे आगरी स्टाईलमध्ये असेल किंवा मालवणी स्टाईलमध्ये, हे इकडे खूप साऱ्या व्हरायटी ह्या सगळ्या ढाब्यांमध्ये सगळे खवय्ये जे आहेत ते एन्जॉय करायला येत असतात. तर मी म्हटलं ह्याच्यापेक्षा युनिक आपल्याला काय देता येईल. तर आपल्याकडे चंपारण हंडी आहे जे बिहारची स्पेशल जेवण आहे. म्हणजे एकदा जर आपण टेस्ट केली तर त्याचा सुगंध एवढा सुंदर आहे की ते म्हणजे आपल्याला राहणार नाही, म्हणजे असं जेवण आहे ते. त्याच्यानंतर आपल्याकडे कॉन्टिनेंटल, लहान मुलांना आजकाल पिझ्झा आवडतं, पास्ता आवडतं, आपण सगळ्यांसाठी खूप साऱ्या व्हरायटी इकडे ठेवलेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे विलेज स्पेशल जे जेवण आहे ते जर आपण एकदा टेस्ट केलं तर बाकी मला वाटत नाही की तुम्ही बाकी जेवणाकडे कधी आल्यानंतर पहिली तुमची फर्स्ट ऑर्डर ती असेल, हे तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि आमच्याकडे जे डेझर्ट्स आहेत, जे डेझर्ट्स आहेत ते तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्येच भेटणार आहे, कारण आमच्याकडे सगळे डेझर्ट्स जे आहेत ते इन हाऊस आहेत. आम्ही कुठलीच गोष्ट बाहेरून आणून इकडे विकत नाहीयेत. आणि एक खात्रीने सांगतो की एवढं चांगलं फूड ह्या अख्ख्या रोडला म्हणजे आमचा 100% प्रयत्न आहे सगळ्यात उत्तम देण्याचा, आणि तो आम्ही इकडे दिलेला आहे. तर मी तर माझ्या गाडीने आलोय सर. जर एखाद्याला यायचं झालं इथे तर लँडमार्क बद्दल काय सांगणार? पळसपा फाट्यापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं रेस्टॉरंट आहे. बाजूला आपलं पाटील स्नॅक्स कॉर्नर आहे, प्युअर व्हेज. त्या स्नॅक्स कॉर्नरला लागूनच आपलं द विलेज फॅमिली रेस्टॉरंट अँड बार. अलिबागवरनं येताना पण मध्ये एक कट आहे, म्हणजे रोडच्या पलीकडे इकडे यायचं असेल रेस्टॉरंटला तरी आपल्याला कुठेही टर्न घेताना कुठे रिस्क घ्यायची नाहीये. समोर स्पीड ब्रेकर आहे, तिथून कट घेतला की आपण इकडे पलीकडे येऊ शकतात. हो, तर मी गुगल मॅप लोकेशन तर देतेच आणि यांचा फोन नंबर पण देते. जर तुम्हाला अडचण होत असेल भेटायला ॲड्रेस तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण असं येऊ शकता. चालेल, खूप शुभेच्छा, खूप चांगलं करताय सर. थँक्यू. तर गणेश आणि त्याची पूर्ण फॅमिली आहे आपल्यासोबत. आता जाऊया आणि एक टूर देऊया गणेश आपण. सायली पण आहे, सायलीला दाखवायला विसरलो. अरे बापरे. मंडळी आलोय, आपल्यासोबत संदीप चौधरी आहेत. नमस्कार. ये कौन सा एरिया है, क्या बोलेंगे इसके बारे में? सर एसी एरिया फैमिली के लिए रखा है. फॅमिली डायनिंग आहे का? एसी फॅमिली डायनिंग. यस सर. म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटच्या सुरुवातीलाच तुम्हाला हे बघा एसी फॅमिली डायनिंग बघायला मिळतोय तुम्हाला. एंड एसी सोफा के लिए भी अंदर है. ये सोफा कंफर्टेबल अंदर भी यस यस सर. हे बघा, सोफा कम्फर्टेबल मध्ये तुम्हाला बसायचं असेल. बापरे. गणेश इकडे दाखव. हे बघा, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येत आहे आणि तुम्हाला सोफा डायनिंग हवी असेल तरी पण इथे अवेलेबल आहे बघा. काय आहे ना, मतलब ये बार ही है ना? यस यस सर. बट फैमिली साथ में है तो यहाँ अलाउड है यहाँ पे, नहीं तो बाहर फैमिली तर बाहेर बसू शकता. पण बघा इंटेरियर बघा, म्हणजे हॉटेलच्या बाहेरच तुम्ही जो अँबियन्स क्रिएट केलाय तिथंच एकदम भारी वाटतंय. आणि आतमध्ये पण तसंच आहे बघा. एसी फॅमिली डायनिंग इधर कितना लोग बैठ सकते हैं? फिर 40 लोगों की कैपेसिटी है. 40 लोग एका टाइमाला. Yes. और वो सोफा डायनिंग में सर वहाँ पे 24 लोग बैठ सकते हैं वन टाइम से. म्हणजे जो अँबियन्स क्रिएट केलाय ते झाडा फुलांमध्ये पण बघा. इथे बघा
केळीची झाडं कशी, हे सब आर्टिफिशियल आहे ना? हो सर, हा, पण एकदम एक रिअल लुक देतो विलेजचा. म्हणजे जिकडे आपण गावाकडे जातो, केळीची झाडं, असे गवत, आणि हे बघ सनफ्लावर, एकदम भारी वाटतं ना. नक्कीच आवडेल मंडळी तुम्हाला इकडे येत आहे तर. पूर्ण एकदम विलेज थीम केलं आहे बघा. एक बार आहे, AC डायनिंग फॅमिली बार आहे, पण विलेज सारखं आहे बघा. तुम्ही एक आमची मॉकटेल ट्राय करू शकता. त्याला ॲपल बेस आहे, त्यामुळे थोडंसं विनेगर जातो आणि खूप स्वीट आहे. यू कॅन ट्राय इट 100%. कधी झलक दाखवू शकते कशी बनवतात ते. तर जे एकदम भारी जे काय बनवलं असते, अशा अलग अलग प्रकारच्या तुम्ही याच्याकडनं मॉकटेल जे काय तुम्हाला पाहिजे ते बनवून घेऊ शकता. तर फॅमिली AC डायनिंग बघितलं तुम्ही. आता आपल्यासोबत कृष्णा सर आहेत. नमस्कार. Yes, नमस्कार. बाकीचा जो आपला रेस्टॉरंट आहे ते फिरवतील. ये ग्रीन थीम से, ग्रीन थीम. हाँ इसमें ग्रीन थीम से, हे बघा, रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला थीम अलग अलग आहेत. थीम अलग अलग है आपको कोटेज में ग्रीन थीम. ये ग्रीन थीम से आपको हे बघा ग्रीन थीम. हाँ, त्याच्यामध्ये पण किती लोक बसू कितने शकतात? मिनिमम 60-70 पे आप बैठ सकते यहाँ पे बैठ हैं, सकते आराम से हैं. बैठ सकते हे हैं. इकडे पण बघा एक विलेज वाईब येते तुम्हाला. हा, इथे पण बघा पेंड्यानी बनवलेला, म्हणजे हा एक प्रकारचा झोपडा आहे ना, पेंड्या वगैरे टाकून बनवलेला आहे बघा. हे दिसते तुम्हाला. आणि सोबत जर तुम्ही मॅच वगैरे बघायची इच्छा असेल तर मस्त एकदम TV LED लावलाय त्यांनी, भारी वाटतंय. ये आगे जो म्यूजिक बज रहा है वो म्यूजिक क्या जो है? है वो अपना लॉन एरिया है, गार्डन बोलते हैं इसको. अच्छा, गार्डन गार्डन में उसमें आपको दोनों मिलेगा, उसमें प्ले मिलेगा, बच्चे लोग के लिए प्ले एरिया मिलेगा आपको. तर बघताय तुम्ही, हा एक ओपन एरिया आहे जिथे मस्त तुम्ही फॅमिली सोबत बसून गाणी वगैरे लाईव्ह सिंगिंग आहे इथे, ते एन्जॉय करू शकता. किंवा एक तुमचा केक बर्थडे कटिंग के लिए. असेल, इधर केक कटिंग बर्थडे एनिवर्सरी का दोनों का केक कटिंग के लिए, सेल्फी टाइप सेलिब्रेशन करने के लिए आपको होएगा पूरा. इथे बर्थडेचा पण तुम्ही केक वगैरे कापू शकता. लहान पोरांना खेळायला, म्हणजे इकडे तुम्ही जेवण करायला बसताय तर तुमची मुलं इकडे एन्जॉय करू शकतात. इकडे स्विंग आहे, स्लाइड आहे, हे बदकचे सर्व खेळणे आहेत. हे बघा, एक प्रकारचा गार्डन पण आहे ना गार्डन है बच्चे बच्चे के लिए, किड्स के लिए स्पेशल. हाँ, आणि इकडे लाईव्ह सिंगिंग आहे बघा. वीकेंड में होता है कि हर टाइम होता है? हर इवनिंग में होता है. हर इवनिंग में. Yes, yes, every day. वीकेंड में नहीं वीकेंड में नहीं, एवरीडे होता है. हा, तर लाईव्ह सिंगिंग एन्जॉय करून पण तुम्ही असं ओपन थंडीमध्ये जेवण एन्जॉय करू शकताय बघा. तर तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही फॅमिली सोबत आपल्या लहान पोरांसोबत येता तर नक्की इकडेच येऊन तुम्ही एन्जॉय करा जेवण. ये साइड में क्या है? ये ग्रीन ये थीम के बाजू में कॉटेज इसको बोलते हैं. कॉटेजेस. यस, प्राइवेट डाइनिंग जो आपको करने का, तो फोटो कोई डिस्टर्ब नहीं कर सकते. नमस्कार. हो नमस्कार सर, काय नाव तुमचं? राजेश पालकर. राजेश पालकर. कुठनं तुम्ही? परस्पर राहतो. हां, काय ट्राय केलं इकडे आज? आज आम्ही तो एक हे का त्यांचा बिहारी आयटम खाला. एवढं सुंदर आहे ना, खूप छान. चिकन चंपारण हंडी. ते आम्हाला पण त्यांच्या ओनरनी सजेस्ट केलंय. ट्राय करू आवडेल ना आम्हाला? अख्खा लसूण टाकून आहे. तुम्ही काय ट्राय केलं? चिकन चिल्ली आणि सूप वगैरे छान होतं, खूप मस्त. आवडला? थँक्यू. ओव्हरऑल कसं वाटलं सर? खूप छान आहे. आवडलं ना? हां, परत येणार? तिसऱ्यांदा? अरे वा, तिसऱ्यांदा येत आहे बघा. चालेल. थँक्यू, बरं वाटलं. नमस्कार. हो, आणखी एक फॅमिली आहे. नमस्कार. कुठनं तुम्ही? आम्ही रसायनीवर आलो. रसायनीवरनं मस्त जेवण करतायत बघा. पूर्ण फॅमिली सोबत आलेत वाटतं ना? काय ट्राय करताय इकडे? आता सध्या आम्ही ॲपल चिकन, त्याच्यानंतर बोंबील खाल्ले आम्ही. आणि नवीन डिश इन्व्हेंट केल्यात ना? तिकडे आम्ही चिकन चंपारण काहीतरी बघितला. चिकन इकडे चंपारण. ॲपल चिकन. अरे वा, अरे, मस्त. आम्ही तुमचे व्हिडिओ फार बघतो. म्हणजे उमा वहिनींच्या, अनयाचे डान्स पासून आम्ही सगळं पूर्ण फॅमिली आम्ही बघतो. अनयाला जरा तब्येत बरोबर नाही म्हणून आली नाही. पण बरं वाटलं तुम्हाला भेटून. कसं आहे वहिनी, चव कशी आहे? छान आहे ना? ॲपल चिकन ना? हो, चालेल. चला करा, एन्जॉय करा. ओके. हाँ, तो कृष्णा सर है आपके सोबत. ये रेस्टोरेंट में कितना कॉटेजेस है? टोटल 6 कॉटेज है अपना पास. और एक कॉटेज में कितना लोग बैठ एक सकते में हैं? 8 बैठ सकते हैं, एक में 10 बैठ सकते हैं, एक में 12 बैठ सकते हैं. तो यहाँ पे आने के लिए अगर कॉटेज बुक करना है मेरे को, जैसे कि भीड़ है,
तो आपण पहिले बुकिंग हो सकता है क्या? पहले भी बुकिंग कर सकते हैं, आप कॉल करके भी बता सकते हैं. हा, तर तुम्ही तुमचा टेबल रिझर्व पण करू शकता. Yes, मी yes. यांच्या रेस्टॉरंटचा नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून जर तुम्हाला कॉटेजेस हवे असेल किंवा AC डायनिंग मध्ये जागा हवी असेल तर ती पण तुम्ही बुक करू शकता. Yes, sir. हे सर तुम्हाला गाईड करतील. Okay. अभी किसी को कसं आहे, शांतता आवडते. हा, yes. हा, तर त्यासाठी काय आहे तुमच्याकडे ऑप्शन? आपली सुपर आहे ही. तर आणखी एक काहीतरी ते दाखवायला जातं जिथे काही शोर वगैरे नसणारे जागा आहे. अरे वा, थांबा इकडे जरा परमिशन घेऊन आलो. कृष्णा सर, ये कौन सा एरिया है? यहाँ पे ये- शोर शराबा कम है. जी जी, हाँ. ये PDR बोलते हैं इसको. क्या PDR? प्राइवेट डाइनिंग रूम बोलते हैं इसको. Private जैसे dining इसमें आपको कोई फैमिली है, आप साथ में बैठ के 20 पैक्स 15 पैक्स तो आराम से पार्टी कर सकते हैं. आपको कोई डिस्टर्ब भी नहीं करने वाला है इधर. अच्छा, मतलब ये अभी 25 जनों के लिए है 25 ना? 20 पैक्स कीजिए हाँ, आपको. अगर प्रायव्हेट पार्टी करण्याची Private, आहे, yes, yes, sir. तरी पण तुम्ही रिझर्वेशनच्या नंबरवरती यांना कॉल करून जी, जी. हे एरिया पण बुक करू शकता ना? Yes, yes, sir. हा, तर खूप सुंदर वाटलं. एक विलेज रेस्टॉरंट तुम्हाला बाहेरनं दिसते, त्याच्या आतमध्ये बघा लाईव्ह सिंगिंग वाली थीम आहे, AC फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि ते काय कॉटेजेस. Cottages. हा, ग्रीन थाइम्स आणि हा एक प्रायव्हेट पॅक बघा. खूप छान वाटलं. तर आता तुम्ही रेस्टॉरंटचा तर टूर बघितला, आता यांचं जेवण कसं आहे ते पण बघूया आपण. थँक्यू. थैंक यू. वेलकम सर. नाम है आपका? रॉबिन कुमार. क्या लेके आए हो अभी? ये चिकन सिझलर है. आणि जो आपण ॲपल ज्यूस बनवला होता मॉकटेल, तो पण आलाय बघा. तर आपण सूप प्यायलो. सूप कसं होता? आवडलं ना? हां, सूप तर छानच होता आणि सोबत जे नूडल्स होते त्यांची क्रिप्स क्वालिटी पण एकदम मस्त होती. आवडेल तुम्हाला. तर आपण सिझलर पण ट्राय करूया बघा. सिझलर जबरदस्त आहे. म्हणजे नॉर्मली सिझलरमध्ये असा स्मोक येतो आणि इथं स्मोक नव्हता पण टेस्ट बरे आहे. जो चिकन आहे त्याला एक मस्त सॉसमध्ये डिप करून दिलेलं आहे. हां, मी पण नुकतंच चिकन ट्राय केलं आहे. आवडेल तुम्हाला. इथे स्वीटनेस येतो चिकनमध्ये, काहीतरी अलग सॉसचा स्वीटनेस येतो ना. हां, कसं वाटलं? तर सिझलरचं नाव तुम्हाला येत असेल स्क्रीनवरती, तो आल्यावरती तुम्ही नक्कीच ट्राय करा. पण सी फूडमध्ये इथे येऊन काय तुम्ही स्टार्टरमध्ये मागू शकता ते बघा. सुरमई दिसते तुम्हाला आणि सुरमईची साईज बघा, बऱ्यापैकी आहे ना गणेश साईज. हां, आणि सोबत त्यांनी पापलेट पण आणलं आहे आपल्यासाठी. तर आता सुरमई आणि पापलेट पण खाऊन बघूया. मार्गशीर्ष नंतर एकदम मस्त ना. मस्त एकदम रेस्टॉरंट भेटलाय आणि ताजा जेवण पण मिळतंय बघा. सिझलर तर हायली रेकमेंड ना गणेश? Sizzler आवडेल तुम्हाला. मोस्ट रेकमेंडेड प्लेस. ज्यांनी सिझलर नसेल खाला त्यांनी इथं येऊन सिझलर ट्राय करावं. सुरमई ट्राय केली मंडळी. हां गणेश, सुरमई कशी वाटली? तवा फ्राय होती आणि मसाला मला वाटतं घरगुती हां, वाटतो. घरगुती मसाल्यामध्ये तवा फ्राय सुरमई मिळते तुम्हाला. नक्की ट्राय करा सुरमई इकडे आल्यावरती, आवडेल तुम्हाला. आवडली ना सुरमई? हां, आणि हा जो मॉकटेल जो पिला एकदम भारी. आणि याच्यात सिनेमेन जो टाकला त्याचा पूर्ण फ्लेवर येते आणि फुल रिफ्रेशिंग आहे. वहिनी आता व्हिडिओ बघून मला असे डोळे दाखवे. आणखी एक फॅमिली भेटली इथे आपल्याला. नमस्कार. हाय, याचं नाव काय? अद्वैत दिसते बघा तुम्हाला. कसं वाटलं रेस्टॉरंट? नवी आत्ता पहिल्यांदा झालो आम्ही ते रेस्टॉरंटमध्ये. तर बघू बोला कसं काय आहे ते, पण बरं वाटलं, मस्त आहे. वहिनी पण आहे तिथे. नमस्कार. बाहेरनं बघितलं तेव्हा काय वाटलं? आतमध्ये कसं असेल? डोअर एंटर केलं पहिल्यांदाच चालू. तर बाहेरचं म्हणजे माहोलच बघून आतमध्ये एंट्री. मस्त आहे ना? हे बघा, फॅमिली सोबत तर आणखी मजा येणारी उत्तम प्लेस आहे बघा. चालेल, धन्यवाद. ग्रीन चिली प्रॉन्स ट्राय केलं आहे. एकदम ज्युसी आहे आणि एकदम मस्त आहे. प्रॉन्स एकदम फ्रेश आहेत आणि मसाला पण एकदम भारी आहे. स्पायसी आहे ना? हां. स्पायसी आहे पण एकदम मस्त लागतं. तर स्पायसी लवर तुम्ही नक्की ट्राय करा. ग्रीन चिल्ली प्रॉन्स स्टार्टरमध्ये जे काही आपण ट्राय केलं सर्व सर्व छान मस्त होतं, सर्व छान हां, होतं. नक्की ट्राय करा. इकडे जे काही आम्ही स्टार्टर दाखवले सर्व आवडतील. सिझलर तर तुम्हाला स्पेशली आवडेल. चला, स्टार्टर सर्वांनी एन्जॉय केला आणि आता बघा मेन कोर्स आलाय. सर, कृष्णा सर आहेत. क्या है अपना मेन कोर्स में? यस, मेन कोर्स में अपना है मटन रोगन जूस है. हाँ, मटन रोगन जूस
लेपोटा है, चिकन लेपोटा है आपका, बीटरूट का नान है आपका, एंड बटर राइस है आपका, पासले वाला बटर राइस। बीटरूट नान, भरपूर सारा नवीन नवीन डिश बघायला मिळतात ना गणेश? Yes, sir. बढ़िया है, ऐसे ही रेपुटेशन रखना। ये सर हाँ, जो भी सर्विस दे रहे हो अच्छा है, खाना भी बहुत अच्छा है, जरूर सर, आप ट्राई लोगों को करिए, पसंद बहुत आएगा। अच्छा लगेगा, टेस्ट भी आपको हाँ, बहुत खूप सर्व काही चांगलं आहे, आवडेल तुम्हाला मंडळी येत आहे तर। आता बीटरूटचा नान पण खाऊन बघूया आपण। ओके, अच्छा। प्लीज एंजॉय योर डिनर सर। बोन ॲपिटी। तर मंडळी फायनली आपण मेन कोर्समध्ये मटन खाल्लाय। मटन पण मस्त एकदम टेंडर सॉफ्ट आहे आणि विरघळणारा मटन आहे, एकदम आवडेल तुम्हाला। जी ग्रेव्ही आहे ती एकदम टिपिकल मस्त। खाल्लाय म्हणजे लपेटा कसा आहे? लपेटा बेस्ट आहे आणि त्याच्यात बेस्ट थिंग अशी आहे, जो हाफ फ्राय दिलाय तो प्रॉपरली त्याच्यासोबत जातोय। आवडेल तुम्हाला इकडचं ॲम्बियन्स, जेवण, सर्व काही सर्व्हिस। नक्की प्लॅन करा द विलेज रेस्टॉरंट, आपल्या मुंबई गोवा हायवेला पलसपा पाट्यावरनं फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती। पार्किंगची पण स्पेस आहे आणि तुम्हाला इकडे जो थीम आवडेल तिथे तुम्ही बसू शकता। जिथे आम्ही बसलोय तिथे पण, किंवा कॉटेजेसमध्ये किंवा लाईव्ह म्युझिक ऐकताना पण तुम्ही बसू शकता। फूड एकदम मस्त आहे, काहीतरी युनिक, इवन ॲम्बियन्स पण खूप छान आहे, ग्रीक त्यांची थीम आहे, खूप छान आहे, मस्ट विजिट रेस्टॉरंट। ओव्हरऑल बेस्ट एक्सपिरियन्स, आवडला। मुंबई गोवा हायवेवरती या नक्की तुम्ही, तुम्हाला पण आवडेल। मस्ट ट्राय हॉटेल, जे फूडी लोक आहेत त्यांच्यासाठी तर मस्त। थँक्यू, खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन, सर्वांनी छान सर्व्हिस दिली आणि मस्त फूड होता, आवडलं। थँक्यू, अशीच सर्व्हिस ठेवा सर्वांनी। ओके, खूप मजा आली। स्पेशली तुम्ही रेकमेंड केलेला फालुदा, त्याच्यानंतर गाजर हलवा डिशमध्ये खूप आम्हाला जास्त आवडला। इन हाऊस आपले जेवढे पण डिझर्ट सगळे इन हाऊस आहेत, म्हणजे असं काही नाही की आपण बाहेरून आणून तिकडे विकतोय। स्वतः इन हाऊस आपले असल्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे त्याला कोणी बीट नाही करू शकत, त्या लेवलचं मटेरियल आपण युज करतो। जेवढे फर्स्ट डे पासून कस्टमर इकडे आलेत ना, म्हणजे लास्ट ह्या 15-20 दिवसामध्ये ऑलमोस्ट 90% गेस्ट रिपीट आहेत आमच्याकडे। अरे वा, आम्ही पण रिपीट येणार, खूप छान आवडली आम्हाला पण। ऑलवेज वेलकम तुमच्यासाठी, तुम्ही नक्की या। आम्ही सगळ्यांच्या स्वागतासाठी तिकडे बसलोय आणि जेवढे खवय्ये आहेत त्यांना स्पेशल इन्व्हाइट करतोय की आपण एकदा येऊन, म्हणजे एवढ्या वर्षामध्ये आपण या रोडला टेस्ट घेताय, एकदा द विलेजची टेस्ट घ्या। बहुतेक कदाचित ती टेस्ट आपल्याकडून मिस झाली असेल आणि तुम्ही नक्की ती टेस्ट एन्जॉय कराल आपल्या फॅमिली सोबत, आपल्या मुलांसोबत। एवढं मी तुम्हाला मराठी माणूस आहे, आपला व्यवसायामध्ये आहे, नक्की सपोर्ट करा आणि छान सर्व्हिस आणि छान क्वालिटीचा फूड पण देत आहे। Yes, yes. तर Thank खूप you. खूप शुभेच्छा, अशीच Thank you, सर्व्हिस thank you, ठेवा। thank you so much. थँक्यू, Thank you. धन्यवाद, थँक्यू।